नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे. आज पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आपण दैनिक पंचांग, राशी भविष्य तसेच खूप सुंदर असा एक तुमचा आयुष्य सुधारवणारा एक उपाय आपण बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. व्हिडिओची सुरुवात करताना आपण प्रथम गजाननाला वंदन करून, दत्त महाराजांना स्मरण करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आजचं दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन 1946, विश्वावसु नाम संवत्सर, विक्रम संवत 2081-82. तसेच दक्षिणायन चालू असून मार्गशीर्ष मास हेमंत ऋतू चालू आहे. त्याचबरोबर कृष्ण पक्ष असून आजची इंग्रजी दिनांक 8/12/2025 असून आजचा वार सोमवार आहे. आज शनीचे पुष्य हे नक्षत्र असून योग ब्रह्मा आहे. तसेच दिवाकरण बाल व रात्रुकरण कौलव आहे. चंद्र आज कर्क राशीत प्रवेश करत आहे. तर आजचे शुभ मुहूर्त म्हणाल तर पहिला मुहूर्त अमृत 6:57 ते 8:19. शुभ मुहूर्त 9:38 ते 10:59. चरम मुहूर्त 13:39 ते 14:59. लाभ मुहूर्त 14:59 ते 16:20. अमृत मुहूर्त 16:20 ते 17:40. त्याचबरोबर आजचा राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. शुभ अंक आजचा आहे 1 आणि 5. शुभ रंग आजचा आहे पांढरा. शुभ रत्न आजसाठी आहे मोती, नीलम, ॲमेथिस्ट. पण कुंडलीच्या मार्गदर्शनाशिवाय कुठल्याही रत्न धारण करू नका, हे आम्ही थोडीशी तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो. तर आज जन्मलेलं बाळ कसं असेल? आज जन्मलेलं बाळ हे कष्टाळू, उत्तम प्लॅनिंग करणारं, तसं थोडंसं भावनिक स्वरूपाचं, प्रामाणिक, संशोधनात्मक वृत्ती असलेलं असं आज बाळ जन्माला येईल. तर आजच्या राशींचं, 12 राशींचं भविष्य काय आहे, बऱ्याच लोकांची उत्सुकता असते. तर आपण सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याची. तर प्रथम राशी आहे मेष रास. तर मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस नक्की कसा झाला? तर तो अतिशय सुंदर असा सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत हलका, आनंददायी आणि ऊर्जा देणारा असणार आहे. त्याचबरोबर कुटुंबासोबत तुम्ही आज सुंदर क्षण घालवू शकता. आर्थिक बाबतीत आज तुम्हाला खूप चांगली अशी गोड बातमी मिळू शकते. तसेच नवीन जर काही काम करण्याची तुमची इच्छा असेल तर आज तुम्ही ती सुरू करू शकता. वृषभ राशीचा जर विचार केला तर आज तुमच्या घरातील वातावरणाची शांती आणाल. कुटुंबियांसोबत एखादी छान छोटीशी सहल काढाल. भोजनाचा कार्यक्रम आखाल. बाहेर कुठेतरी भोजनाला जाल. त्याचबरोबर आज आर्थिक बाबतीतलं थोडंसं तुम्हाला स्थैर्य प्राप्त होईल. आणि जर काही मनात थोड्याफार काही चिंता असतील तर त्या चिंता देखील आज दूर होतील. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुम्ही मित्रांसोबतचा वेळ उत्तम जाणार आहे. नवीन योजना आखण्याची आज अतिशय उत्तम संधी आहे. कुठे भविष्यासाठी काही प्लॅनिंग करायचं असेल, फ्युचरिस्टिक प्लॅनिंग, तर आजचा दिवस खूप सुंदर आहे त्यासाठी. त्याचबरोबर आर्थिक लाभाची आज शक्यता आहे. प्रवासासंदर्भातले काही चांगले योग आज तयार होत आहेत. तर प्रवासाचाही योग तुम्हाला होतोय. त्याचबरोबर काही सर्जनशील कामं तुमच्या हातून घडायचे असेल तर तो घडण्यासाठीचा आजचा दिवस सुंदर आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज तुमचा भावनिक ओघ वाढेल, परंतु त्यातून सकारात्मक क्रिएटिव्हिटीचा काही ना काहीतरी जन्म आज होणार आहे. घरातील कामात आज तुम्ही घरच्यांना मदत करणार आहात. आर्थिक बाबतीत आज तुम्हाला खूप छान असं स्थैर्य लाभणार आहे. तसेच आज तुमच्याकडनं काहीतरी चांगली अशी खरेदी होण्याची शक्यता आहे. सिंह राशीचा विचार केला तर आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देणारा आहे. लोक तुमच्या उपस्थितीने आज प्रभावित होतील. तुमच्या आर्थिक लाभाची दारं आज थोडेसे उघडतील. एवढे दिवस थोडे अडकलेले होते. एखादी नवीन योजना मनात येईल तर तिचा श्री गणेशा करायला थोडाही विलंब लावू नका. आजचा दिवस त्यासाठी अतिशय सुंदर असा आहे. कन्या राशीचा विचार केला तर आज तुमची घरेलू कामांमध्ये उत्तम अशी गुंतवणूक होईल. आर्थिक विषयात योग्य ते निर्णय घ्याल तुम्ही आज. आरोग्य आज आपले खूप छान राहील. कुटुंबियांसोबतचा जो संवाद आहे तो आज अधिक मजबूत होणार आहे. त्याच पद्धतीने तुळा राशीचा जर विचार केला तर आज तुम्ही सामाजिकदृष्ट्या थोडेसे सक्रिय असाल. लोकांशी भेटीगाठी करणं, कार्यक्रमांना उपस्थिती देणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक आनंदाचं वातावरण तुमच्या आजूबाजूला राहणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडासा गोडवा इथे निर्माण तयार होऊ शकतो. त्याचबरोबर पुढची रास आपण बघूया वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्या मनातील जी धडाडी वाढेल. आज तुमच्या हातून काहीतरी ऊर्जावान कार्य करेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आज प्रभाव लोकांमध्ये पडेल. त्याचबरोबर आर्थिक लाभ उत्तम होऊ शकतात. घरातील एखादा विचार पुढे नेण्याची आज आपल्याला संधी प्राप्त होऊ शकते. धनु राशीचा विचार केला तर आज तुम्ही अध्यात्म, ज्ञान आणि प्रवास यांच्या संयोगाचा अनुभव नक्की घ्याल. मन प्रसन्न राहील आज तुमचं. त्याचबरोबर आर्थिक स्थिती उत्तम असून कौटुंबिक सौहार्द तुम्हाला आज साधता येणार आहे. मकर राशीचा विचार केला तर आज योजना आखण्यासाठी काय प्लॅनिंग करायचं असेल तर प्लॅनिंगसाठी आज अतिशय सुंदर असा दिवस आहे. आर्थिक विषयासाठी सुद्धा उपयुक्त माहिती मिळेल. घरात आपल्या अतिशय सुंदर अशी शांत आणि खूप छान असं वातावरण तयार असणार आहे. आज आपलं आरोग्य सुधारेल. आजचा जो दिवस आहे तो तुम्हाला खूप समाधान आणि शांतता देणारा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात चमकाल. लोक तुमच्या कल्पकतेला वाहवा देतील.
त्याचबरोबर आर्थिक बाबतीत देखील तुम्हाला काही चांगल्या बातम्या येऊ शकतात. प्रेमाचे थोडेफार आनंदाचे आपल्याला क्षण आज मिळू शकतात. मीन राशीचा जर विचार केला तर आज मन अत्यंत शांत आणि समाधानी राहील. कला, संगीत आणि आध्यात्मिक साधनेसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा आज तुम्हाला जाणवेल. तर ही 12 राशींची आपण भविष्य बघितली. तर त्यानंतर आपण आजचा जो उपाय आहे तो उपाय काय? तर आजचं जे शनीचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र, मूलतः त्याचा स्वामी शनी आहे, तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. तर जो व्यक्ती कष्ट करेल तो तरेल, हे शनी महाराजांचं एक स्पष्ट असं मत आहे. तर पुष्य नक्षत्रासाठी काय उपाय करावा? तर पिंपळ ह्या वृक्षाची पहिले वृक्षारोपण करा, त्याच्यानंतर त्याची जोपासना करा. कारण हायेस्ट ऑक्सिजन देणारं एक जे वृक्ष आहेत त्यात पिंपळाचं देखील मोठं नाव येतं. आपण वड, पिंपळ, मोठमोठाली वटवृक्ष तुम्ही बघितले असतील त्या संदर्भात. तर काय पूजा अर्चा करायची म्हणजे काय करायची? रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवाबत्ती करू शकतात. त्यानंतर त्याच्या प्रदक्षिणा करू शकतात. किमान रोज 11 किंवा 21 प्रदक्षिणा कराव्या. त्याच्यामुळे तुमच्यावर शनी महाराजांची आणि तुमच्या दैवत, कारण पिंपळ अश्वत्थ नारायण म्हटला गेला, तर त्या नारायणाची कृपा राहील आणि तुमचं आयुष्य हे खूप सुंदर होईल. याच पद्धतीने तुम्हाला इतरही काही विषयांमध्ये काही मार्गदर्शन हवं असेल, जसं की विवाह, संतती, नोकरी, शिक्षण, आजारपण किंवा घरामध्ये सततचे क्लेश, भांडणं, त्याचबरोबर काही मोबाईल नंबर बदलायचे असतील, काही व्हेकल नंबर बघायचे असतील, त्या संदर्भातलं न्यूमरोलॉजीचं काही गायडन्स हवा असेल तर आमचा खाली दिलेला क्रमांक आहे, त्यावर तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा. जसं की आम्ही भविष्य आणि हे पंचांग सांगतो, त्याचबरोबर आम्ही इतरही विषयांवर व्हिडिओ किंवा माहिती आम्ही सादर करीत असतो. तर त्या संदर्भात पण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाका, आम्ही त्याविषयी पण एखादा व्हिडिओ नक्की तयार करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.